आहे आपलं डेली स्टॉक मार्केट ब्लॉग मध्ये, जिथं आपण बघतो स्टॉक मार्केटचे मुवमेंट. तर जिथं आपण आता आज बघणार आहे आज मार्केटमध्ये काय आज मार्केट कसे राहिले ते. तर आपण जसं बघू शकता, इंडिया विक्स क्लोज झाला 8.8%च्या डिक्लाईन नंतर 19.79 ला. निफ्टी 50 क्लोज झाला 23,581 ला. 172 पॉईंट्सच्या वाढीनंतर. सेन्सेक्स क्लोज झाला 76,070 वर 567 पॉईंटच्या वाढीनंतर. निफ्टी मिड कॅप क्लोज झाला 20,366 वर 208 पॉईंटच्या वाढीनंतर. गोल्ड ट्रेड करत आहे जवळपास फ्लॅट ट्रॅजेक्टरीमध्ये. 1,56,000च्या अराउंड. 659 पॉईंटची वाढ आहे, 659 रुपयाची. निफ्टी बँक 54,876 वर ट्रेड करत आहे 462 पॉईंटच्या वाढीनंतर. तर आपण बघू शकतो की एक पॉझिटिव्ह कन्सोलिडेशन आजच्या एक्सपायरीला मार्केटमध्ये बघायला मिळालं, जिथे तुमची व्हॉलेटिलिटी कमी झालेली आहे. पण ही व्हॉलेटिलिटी जोपर्यंत 15च्या खाली येत नाही तोपर्यंत एक कॉन्सोलिडेशन मार्केटमध्ये दिसणार नाही. तर निफ्टी 50चा आता चार्ट बघू. निफ्टी 50 मध्ये एक डोजी काइंड ऑफ पॅटर्न बनलेला आहे. डोजी काइंड ऑफ पॅटर्न तुम्हाला दर्शवतो की इन्व्हेस्टर्स किंवा ट्रेडर्स हे इनडिसिसिव्ह आहेत. आता तर तुम्ही कॉशियस राहा मार्केटमध्ये. मी तर तुम्हाला डेली मार्केट्समध्ये ब्लॉग्स मध्ये सांगतच आहे की तुम्ही 1 लाख 2 लाखाच्या खाली जर तुमचं कॅपिटल असेल तर तुम्ही ह्या मार्केटमध्ये ट्रेडिंग अवॉइड करा. आणि कसं एक ट्रॅप मध्ये फसतात एफ आय आणि इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरच्या ट्रेडिंग ट्रॅप मध्ये. तर हे आपण येणाऱ्या डेटामध्ये बघू. आजचा डेटा भरपूर इंटरेस्टिंग आहे. तर आपण आज बघू की कसं काय एफ आय डी आय हे पोझिशन बनवून किंवा शॉर्टिंगनी रिटेल इन्व्हेस्टरला ट्रॅप करतात ते. तर जसं की आपण आता बघू शकतो की 17 मार्चचे एक्सपायरी जर बघितली आजचे आपण, तर 2,67,00,000 कॉन्ट्रॅक्ट 550 23,550च्या स्ट्राईक मध्ये राईट झालेले आहेत. तर 2,48,00,000 कॉन्ट्रॅक्ट 23,600च्या कॉल मध्ये आज रायटिंग झालेलं आहे. तर तगडं रायटिंग झालं आणि मार्केट एक कॉन्सोलिडेटेड टेरिटरी मध्ये राहिलं. तिथं लोकांनी भरपूर प्रॉफिट कमवला. ते लोक म्हणजे इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर आहेत. हे तुम्हाला येणाऱ्या डेटामध्ये 100% समजून येणार आहे. तर आता नेक्स्ट एक्सपायरीचा जर तुम्ही डेटा बघितला तर नेक्स्ट एक्सपायरी तुमचे सिंथेटिक फ्युचर 23,594 ला क्लोज झालं. 23,000 मध्ये 42,00,000 कॉन्ट्रॅक्ट हा तुमचा एक सपोर्ट आहे. तर 24,000 मध्ये तुमची 36,00,000 कॉन्ट्रॅक्ट हा रेजिस्टन्स आहे. अजूनही नेक्स्ट एक्सपायरीचा डेटा म्हणजे कॉन्ट्रॅक्ट इतकी ट्रेड नाही झालेली, त्याच्यामुळे हा डेटा तुम्हाला जास्त उद्याच आपल्याला समजू शकतो की काय लेवल्स राहतील येणाऱ्या एक्सपायरीच्या. तर आता ओपन इंटरेस्ट चेंज जर डेटा बघितला तर आजच्या एक्सपायरीचा जर तुम्ही डेटा बघितला तर इथं बघू शकता 23,600 मध्ये आज ओपन इंटरेस्ट 2 कोटींनी चेंज झाला कॉल मध्ये. हे सगळे रायटर्स आहेत, म्हणजे सेलर्स आहेत. आणि पुट ओपन इंटरेस्ट 23,550 मध्ये चेंज झाला 2,62,00,000 आणि इथं पण एक चांगला रायटिंग झालेला आहे मार्केटमध्ये. तर आता आपण बघू, हा डेटा लक्षात ठेवा. आता आपण बघू 24 तारखेचा डेटा. तर 24 तारखेमध्ये बघा, ह्या दोन हॉट स्ट्राईक आहे 23,500 आणि 23,600. इथं दोन्ही ठिकाणी म्हणजे कॉलमध्ये ओपन इंटरेस्ट चेंज झालेला आहे 23,500 ला 17 लाखांनी आणि 10 लाखांनी, आणि पुटमध्ये 17 लाखांनी चेंज झालेला आहे. इथं कॉलमध्ये 15 लाखांनी चेंज झालेला आहे आणि पुटमध्ये 16 लाखांनी 23,600 ला चेंज झालं. 24,000ला बघा 17 लाखांनी कॉलमध्ये चेंज झाले आहे. 36 लाख टोटल कॉन्ट्रॅक्ट आहे. तर ह्या तुमच्या हॉट स्ट्राईक आहेत आणि खालच्या लेवलला 23,000चा एक सपोर्ट आहे. तर आता आपण बघूया की नक्की आज काय झाले ते. तर बघा, इंडेक्स ऑप्शन मध्ये स्ट्रॉंग बेरिश म्हणजे कॉल रायटिंग पुट रायटिंग चांगलं केलं. इथं ट्रेडर्स, इथं एफ आय ट्रेडर्सनी किंवा एफ आय इन्व्हेस्टर्सनी, इन्स्टिट्यूशन्सनी. आणि इथं बघा तुम्ही स्ट्रॉंग बुलिश आहे. हे जे स्ट्रॉंग बुलिश लोक होते कॉल पुट बाय केलेले, तर ह्या लोकांनी ह्या ओपन पोझिशन, नेकेड ओपन पोझिशन मध्ये लॉस केला. जर ह्यांचे ओपन कॉन्ट्रॅक्ट बघितले तर जवळपास 9 लाखाच्या आसपास आहे. जर ह्यांचे ओपन कॉन्ट्रॅक्ट बघितले तर 6,71,000 7 लाखाच्या आसपास आहे. म्हणजे जे ह्यांनी कॉन्ट्रॅक्ट वाइंड अप केले, म्हणजे ह्यांनी जे सेल करून बाय केल्यानंतर ते ह्या लोकांनी बाय केले हिरो या झिरोच्या चक्करमध्ये किंवा आधीपासूनच्या ओपन लॉंग पोझिशन्स मध्ये, आणि ह्या लोकांचा चांगला प्रॉफिट झालाय. ह्या दोन ऑप्शन ज्या
आत्ता स्ट्राईक दाखवले आपण 23,550 आणि 23,600. या या झिरोच्या नादात या रिटेल ट्रेडर्सनी ट्रेड केल्या आणि तिथंच ते फसले आणि त्यांचा भरपूर लॉसेस झालेले असणार आहे. तर आपण बघू शकता की असं FIIच्या ट्रॅपमध्ये किंवा रिटेल इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरच्या ट्रॅपमध्ये रिटेल इन्व्हेस्टर नेहमी हे करत असतात, फसत असतात आणि आपला कॅपिटल लॉस करवतात. तर मी तर तुम्हाला म्हणेन या मार्केट कंडिशन मध्ये तुम्ही ट्रेडिंग अवॉइड करा. जेव्हा फिक्स एक 14-15च्या खाली येतो त्यावेळेस ट्रेडिंग तुम्ही करा. ते पण एक सेलिंग मध्ये, एक ऑप्शन सेलिंग मध्ये किंवा ऑप्शन नेकेड पोझिशन्स मध्ये ट्रेडिंग नका करू. ऑप्शन सेलिंग मध्ये ते पण बाय डायरेक्शनल पोझिशन्स म्हणजे दोन्ही साईडच्या कॉल पुट बाय करून स्ट्रॅडल स्ट्रँगल स्ट्रॅटेजीचा वापर करून आपण ट्रेडिंग करा. स्ट्रॅंगल स्ट्रॅटेजी आपण ई स्ट्रॅटेजी किंवा वेगवेगळ्या ऑप्शन स्ट्रॅटेजीज आपण एक एक स्ट्रॅटेजी घेऊन आता डायसेक्ट करणार आहे येणाऱ्या वीकेंड ब्लॉग्समध्ये. तर आपल्या चॅनलवर तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. येणाऱ्या काळात आपण चांगला इन्फॉर्मेटिव्ह कंटेंट आणणार आहे. तर थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. हॅव अ सेफ ट्रेडिंग, हॅव अ सेफ इन्व्हेस्टमेंट. भेटूयात उद्याच्या मार्केट ब्लॉगमध्ये. थँक्स.